सो फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, जो आपला चॅप्टर चालू आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, या चॅप्टरचा आज आपला लास्ट डे आहे. एक छोटस डेरिव्हेशन आहे आणि सिंपल थेरी आहे. ओके, राइट डाउन फास्ट. डिफाइन थर्मल वेलोसिटी. डिफाइन thermal velocity, full stop. Obtain an expression for the terminal velocity. Obtain an expression for the terminal velocity of a small sphere falling under gravity through a viscous fluid. Falling under gravity through a viscous fluid. ओके, आधी तुम्हाला टर्मिनल वेलोसिटीची डेफिनेशन लिहायची आहे अँड आफ्टर दॅट टर्मिनल वेलोसिटीचं काय करायचं आहे, एक्सप्रेशन. आन्सर मध्ये हेडिंग टाका आधी टर्मिनल वेलोसिटी. लक्ष द्या आता. टर्मिनल वेलोसिटी म्हणजे कोणती वेलोसिटी? जेव्हा एखादी बॉडी विस्कस फ्लुइड मधून जर फॉल होत असणार. कोणत्या फ्लुइड मधून? अच्छा, विस्कस फ्लुइड म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय विस्कस? विस्कस म्हणजे माहिती का? विस्कस जे असं थोडस त्याला काय म्हणतो आपण, घट्ट किंवा थोडं चिकट. काय म्हणतो आपण? चिकट. तर अशा फ्लुइड मधून जेव्हा एखादी बॉडी फॉल होणार, अशा फ्लुइड मधून जेव्हा एखादी बॉडी काय होणार, फॉल, तर त्या बॉडीची जी मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी राहणार, त्या बॉडीची काय मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी. विस्कस फ्लुइड समजलं? विस्कस फ्लुइड म्हणजे काय बोललो मी? चिकट, जे चिपचिप असते ना, असं चिकट फ्लुइड मधून जेव्हा एखादी बॉडी काय होणार, फॉल, एखादी बॉडी काय होणार, तर त्या बॉडीची जी कॉन्स्टंट वेलोसिटी असते, बॉडीची कोणती वेलोसिटी? कॉन्स्टंट वेलोसिटी. त्या कॉन्स्टंट वेलोसिटीलाच म्हणतो आपण टर्मिनल वेलोसिटी. तर तुमची डेफिनेशन येणार, द मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी अक्वायर्ड बाय बॉडी. बोला, acquired by body. Once again, the maximum constant velocity acquired by body falling through a viscous fluid. समजलं? एखादी बॉडी जी मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी अक्वायर्ड करणार. कोणती वेलोसिटी? मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटीला काय करणार, अक्वायर. केव्हा? जेव्हा ती बॉडी विस्कस फ्लुइड मधून काय होणार, फॉल. अशा वेलोसिटीलाच आपण काय म्हणतो, टर्मिनल वेलोसिटी. राइट डाउन. द मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी acquired by body the maximum constant velocity acquired by body falling through a viscous fluid
लिहिलं बेटा, फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड इज कॉल्ड ॲज टर्मिनल वेलोसिटी. इज कॉल्ड ॲज काय लिहिलं, टर्मिनल वेलोसिटी. छोटे हेडिंग टाका, एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलोसिटी. एक्सप्रेशन फॉर काय लिहिलं बेटा, टर्मिनल वेलोसिटी. आणि ही डायग्राम ड्रॉ करा, जी डायग्राम मी ड्रॉ करून देतो फास्ट. आधी लिहिलं आपण टर्मिनल वेलोसिटीची डेफिनेशन. टर्मिनल वेलोसिटी म्हणजे होती विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा एखादी बॉडी विस्कस फ्लुइड मधून फॉल होते, विस्कस फ्लुइड मधून जेव्हा एखादी बॉडी फॉल होते, तेव्हा त्याची जे मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी असते, मॅक्झिमम कॉन्स्टंट वेलोसिटी, त्यालाच म्हणतो आपण विस्कस फोर्स. हे झालं विस्कस फ्लुइड. हा झाला एरो डाउनवर्ड फोर्स, हा विस्कस फोर्स, आणि हा अपथ्रस्ट. राइट डाउन दिस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये बघा, डाउनवर्ड फोर्स कोणता दिलाय आपण, एफ जी. अपवर्ड फोर्स मध्ये दोन फोर्स येत आहे. अपवर्ड मध्ये किती फोर्स येतात, पहिला कोणता आहे, अपथ्रस्ट, आणि दुसरा कोणता, विस्कस फोर्स. पहिला कोणता, अपथ्रस्ट, आणि दुसरा, आणि डाउनवर्ड मध्ये कोणता आहे, फक्त डाउनवर्ड फोर्स. इज दॅट क्लिअर. आता आपला जो पहिला पॉइंट राहणार, कन्सिडर अ स्फिअर हॅव्हिंग रेडियस आर. कन्सिडर अ स्फिअर हॅव्हिंग रेडियस आर, डेन्सिटी रो. बोला, कन्सिडर अ स्फिअर रेडियस आर, डेन्सिटी रो, फॉलिंग थ्रू अ विस्कस फ्लुइड, फॉलिंग थ्रू अ ऑफ डेन्सिटी सिग्मा. विस्कस फ्लुइडची डेन्सिटी किती घेतली, अँड कोइफिशियंट ऑफ विस्कस कालच घेतला होता, किती होता, n. अँड कोइफिशियंट ऑफ विस्कस n ऍज शोन इन फिगर. बस, त्यानंतर डायरेक्ट आपलं डेरिवेशन आहे. काय कन्सिडर केलं आपण आधी, स्फिअर. कन्सिडर अ स्फिअर. बोला, हॅव्हिंग रेडियस, once again, consider a sphere having radius r, density rho. Density falling through density and coefficient of viscous किती, n. Write down. Consider a sphere, having radius r, consider a sphere having radius r, density rho, falling through viscous fluid, density sigma,
फॉलिंग थ्रू विस्कस फ्लुइड डेन्सिटी काय लिहिलं सिग्मा and coefficient of viscosity small n as shown in figure. Coefficient of viscosity as shown in figure. Clear? Next point. Therefore, there are three forces acting on sphere. Therefore, there are three forces acting on sphere. Therefore, there are काय दिलं बेटा three forces acting on sphere. Number 1, लक्ष द्याला आता इकडे. पहिला घेतो मी डाउनवर्ड फोर्स. कोणता फोर्स लिहितो आम्ही इन ब्रॅकेट FG. तर FG चा जो फॉर्म्युला येणार लक्ष द्या. हा जो डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे हा कोणामुळे ऍक्ट होणार स्पियरच्या मासमुळे किंवा स्पियरच्या वेटमुळे. स्पियरच्या वेटमुळे कोणता फोर्स ऍक्ट होणार आहे डाउनवर्ड फोर्स. अरे डाउनवर्ड फोर्स वेटमुळेच ऍक्ट होत असते ना. तर मग वेट म्हणजेच mg. वेट म्हणजेच आणि जर मला त्याचा जर वेट डाउनवर्ड जर फोर्स काढायचा असला तर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी येणार. डाउनवर्ड फोर्स काढायचा असला तर काय ना मास कोणावर डिपेंड असते व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मास इक्वल टू फॉर्म्युला काय आहे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियर काय येणार 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम ऑफ स्पियर तर फॉर्म्युला बनणार 4/3 पाय आर क्यूब. बराबर. डेन्सिटी कोणती घेतली होती मी रो. डेन्सिटी कोणती आणि इथं फॉल होत आहे म्हणजे कोणता फॉर्म्युला येत आहे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर तो काय होणार g. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय तर तुमचा डाउनवर्ड फोर्सचा फॉर्म्युला काय झाला 4/3 पाय आर क्यूब रो g. कोणता फोर्स झाला डाउनवर्ड फोर्स. का बरं आला समजलं. किंवा तुम्ही असं म्हणू शकता डाउनवर्ड फोर्स म्हणजेच होणार mg. डाउनवर्ड फोर्स m म्हणजे आणि g म्हणजे ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. m म्हणजे मास g म्हणजे ओके. अगेन मासचा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी. मासचा फॉर्म्युला g जच्या तसा. आता व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सांगा व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब रो g. आता समजलं का यस ऑर नो. डाउनवर्ड चालला तो तर डाउनवर्ड फोर्स कोणावर डिपेंड असते मास म्हणजे तेच वेट मास इंटू ऍक्सेलरेशन ड्यू टू. मासचा फॉर्म्युला व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि व्हॉल्यूम ऑफ स्पियरचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब रो g. क्लियर. राईट डाउन दिस फर्स्ट डाउन. त्यानंतर नंबर 2 लिहा विद्यार्थी मित्रांनो विस्कस फोर्स. नंबर 2 लिहा विस्कस फोर्स. अरे डेरिवेशन खूप सिंपल आहे. किती फोर्स ऍक्ट झाले किती फोर्स तिन्ही फोर्स आधी आपण फॉर्म्युले लिहू ओके आणि मग त्यांना इक्वेट करू. आता विस्कस फोर्स लिहिलं तुम्ही नंबर 2. तो विस्कस फोर्स म्हणजे FV. हे तर लिहायची गरजच नाही आहे. विस्कस फोर्स अकॉर्डिंग टू स्ट्रोक लॉ काय होता सांगा 6 पाय n r v. काल तर आपण याच्यावर प्रॉब्लेम सुद्धा घेतले. यस ऑर नो. हा कोणता फोर्स आहे आपला विस्कस फोर्स. राईट डाउन दिस. नंबर 3 अप थ्रस्ट फोर्स. नंबर 3 अप थ्रस्ट फोर्स. लिहिलं अप थ्रस्ट फोर्स आणि बोर्ड कडे लक्ष द्या. FU इक्वल टू आता पुन्हा इकडे लक्ष द्या रे.
आता मी लिहिलं विद्यार्थी मित्रांनो अप थ्रस्ट फोर्स म्हणजे एक स्पियर आहे. या स्पियरला जर मी वरच्या डायरेक्शननी जर मूव्ह करणार, अपवर्ड डायरेक्शननी काय करणार मी मूव्ह, मी त्याला जो फोर्स लावणार हा फोर्स त्याच्या मासवर डिपेंड राहणार. मास जर जास्त असला तर मला फोर्स जास्त लावावा लागणार, मास कमी असला तर फोर्स कमी लागणार. यस ऑर नो? याच मीनिंग आपला जो अपवर्ड फोर्स आहे तो सुद्धा वेटवर डिपेंड आहे. कोणावर डिपेंड आहे? नाही समजलं मी काय बोललो तर? एखादी भारी वस्तू जर तुम्हाला उचलायची असली वर तर तुम्हाला जास्त फोर्स अप्लाय करावा लागतो. यस ऑर नो? तर मी जेव्हा ती भारी वस्तू अपवर्ड मध्ये उचलणार तर तो कोणता फोर्स झाला? अप थ्रस्ट फोर्स. म्हणजे पुन्हा वेट आलं. वेट म्हणजे पुन्हा mg आला. m म्हटलं म्हणजे पुन्हा व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आली. व्हॉल्यूम इंटू काय आली? समजत आहे? पण इथं डेन्सिटी आता रो घेऊ काय आपण? नाही. दुसरी डेन्सिटी मी कोणती घेतली होती? सिग्मा. दुसरी डेन्सिटी कोणती होती? तर एफ यू इक्वल टू काय येणार? 4/3 पाय आर क्यूब रो जी का सिग्मा जी? समजलं विद्यार्थी मित्रांनो हे कसं आलं तर? याच्या आधी मी कोणता फोर्स घेतला होता? डाऊनवर्ड फोर्स. कोणता फोर्स? आपण लिक्विडची डेन्सिटी किती घेतली होती? रो. म्हणून फॉर्म्युला काय आला होता? 4/3 पाय आर क्यूब रो जी. आता कोणता फोर्स घेतला मी? अप थ्रस्ट. त्यामध्ये काय येणार? 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. क्लिअर? नोट दिस इक्वेशन आहे. कंटिन्यू. आता विद्यार्थी मित्रांनो आधी आपण काय कन्सिडर केला? एक स्पियर. त्या स्पियरचा रेडियस घेतला होता आर. लिक्विड डेन्सिटी रो. डेन्सिटी रो घेतली होती आणि फॉलिंग थ्रू विस्कस फ्लुइड काय घेतला होता आपण? सिग्मा. इज दॅट क्लिअर? आता टर्मिनल वेलोसिटी म्हणजे मी तुम्हाला डेफिनेशन काय सांगितली होती? का ही जर बॉडी आहे, काय आहे? एक बॉडी. आणि ही बॉडी जर विस्कस फ्लुइड मधून जर फ्लो होत आहे, कशामधून फॉल होत आहे? विस्कस फ्लुइड. तर याची वेलोसिटी काय राहणार? कॉन्स्टंट. याची वेलोसिटी काय राहणार? तर जी याची मॅक्झिमम वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार त्यालाच आपण कोणती वेलोसिटी म्हणतो? टर्मिनल वेलोसिटी. कोणती वेलोसिटी? आता त्यानंतर व्हेन, आता जेव्हा आपली स्पियर टर्मिनल वेलोसिटी अक्वायर करणार, मॅक्झिमम कॉन्स्टंट. मॅक्झिमम पण शब्द कोणता आला तिथे? कॉन्स्टंट. तर जेव्हा स्पियर कॉन्स्टंट वेलोसिटी अक्वायर करणार तेव्हा अपवर्ड फोर्स इक्वल टू काय असला पाहिजे आपला? डाऊनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स आणि डाऊनवर्ड फोर्स जर काय असला इक्वल तरच ते वेलोसिटी काय राहील आपली? कॉन्स्टंट. इज दॅट क्लिअर? लिहा. when sphere acquire constant maximum velocity, when sphere acquire constant maximum velocity, त्यानंतर therefore इकडे लक्ष द्या. आता लिहू नका. टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू येणार विद्यार्थी मित्रांनो टोटल डाऊनवर्ड फोर्स. जेव्हा आपल्याला कॉन्स्टंट वेलोसिटी पाहिजे तर अपवर्ड आणि डाऊनवर्ड काय असणार? इक्वल. आता टोटल अपवर्ड फोर्स किती होते ते सांगा? एक होते का दोन होते? अपवर्ड मध्ये किती फोर्स आहे? दोन आहे ना? कोणते कोणते आहे? अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स. अपथ्रस्ट फोर्स प्लस विस्कस फोर्स. इकडे काय आहे? डाऊनवर्ड
डाउनवर्ड फोर्स. आता अपथर्ड जो फोर्स आहे, अपथर्ड फोर्स म्हणजे कोणता आहे? एफ. एफ काय आहे? पहिला फोर्स कोणता आहे आपला? अपथर्ड फोर्स. अपथर्ड फोर्स कशाने डिनोट केला? एफ. ओके, एफ यू प्लस विस्कस एफ व्ही इक्वल टू डाउनवर्ड एफ जी. हे समजत आहे का तुम्हाला? टोटल अपवर्ड फोर्स इक्वल टू टोटल डाउनवर्ड फोर्स. अपवर्ड फोर्स किती आहे? 2. अपथ्रस्ट प्लस विस्कस आणि इकडे फक्त डाउनवर्ड. आता अपवर्ड थ्रस्ट फोर्सचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. विस्कस काय होता? 6 पाय एन आर व्ही आणि एफ जी 4/3 पाय आर क्यूब रो जी. यस ऑर नो? मला कोणती वेलोसिटी काढायची आहे? टर्मिनल वेलोसिटी. या 3 इक्वेशन मध्ये वेलोसिटी फक्त कोणत्या फॉर्म्युल्यात आहे रे? यामध्येच फक्त वेलोसिटी आहे. वेलोसिटीचा आन्सर काढू. आधी ही प्लस साइन तिकडे जाऊन पूर्ण टर्म मायनस होणार. 6 पाय एन आर व्ही 4/3 पाय आर क्यूब रो जी मायनस 4/3 पाय आर क्यूब सिग्मा जी. अरे समजत आहे का? अगेन 6 पाय एन आर व्ही काय कॉमन निघते? 4/3 पाय आर क्यूब जी. काय कॉमन निघाला? 4/3 पाय आर क्यूब जी. काय राहिला? रो मायनस सिग्मा. इज दॅट क्लिअर? व्हॅल्यू काढायची आहे मला फक्त व्ही ची. आता हा 6 पाय एन आर कोणती कोणती व्हॅल्यू? त्या साइडला जाऊन डिव्हाइड होणार. समजणार इथं का नंतर लिहून देऊ? सो व्ही इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब जी रो मायनस सिग्मा. काय लिहिलं मी? रो मायनस सिग्मा इंटू 1 लिहितो. 1 का बरं 1? कारण ही व्हॅल्यू आता इकडे जाऊन डिव्हाइड होणार आहे ना. ही व्हॅल्यू काय होणार आहे? कोणती व्हॅल्यू होणार? 6 पाय एन आर. 6 पाय एन आर. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? पाय पाय गेट, आर आर गेट, बराबर. आणि इथं करायला 2 2 जा नंतर करून टाकू. व्ही आता इथं 6 एन राहिला आणि इथं किती आहे? 4. सो 4 आर स्क्वेअर 4 आर स्क्वेअर हा रो मायनस सिग्मा. अरे सॉरी जी राहिला वाटते. 4 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन मध्ये आता 3 × 6 किती होणार? 18. 3 × 6 आणि काय एन 18 एन. समजत आहे का रे? हे समजलं का सॉल्व्ह केलं तर? लास्ट स्टेप. व्ही ऍज इट इज कितीचा भाग जातो? कितीचा? 2 2 जा 4 आणि 2 9 जा 18 म्हणजे किती आलं? 2/9. 2/9 आर स्क्वेअर जी रो मायनस सिग्मा अपॉन किती? अपॉन एन. समजलं का सर्वांना? अरे डेरिवेशन समजलं? आणि बस दिस इज द एक्सप्रेशन फॉर टर्मिनल वेलोसिटी. फिनिश चॅप्टर.